ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसतंय। शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे 2 खासदार उपस्थित होते। प्रतापराव जाधव यांनी याचं आयोजन केलं होतं। खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख या डिनरला उपस्थित होते। उबाठा खासदारांच्या उपस्थितीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। आणखी काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, खरं तर शिंदे सेनेकडून या डिनरचं नेमकं कधी आयोजन करण्यात आलं होतं? हे 2 खासदार यावेळी उपस्थित होते, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? कल्याणी, खरं तर एक महत्त्वपूर्ण बातमी सध्या समोर येत आहे आणि तेही थेट फोटोसहित की दिल्लीमध्ये सध्या अधिवेशनाचं समाप्ती सुरू होती आणि अशामध्येच काल जी आहे शिवसेनेची डिनर डिप्लोमसी ही झालेली आहे दिल्लीमध्ये, ज्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमासाठी 2 उबाटाचे खासदार म्हणजे अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे यांचे 2 खासदार जे आहेत ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि कुठेतरी पुन्हा एकदा पुराव्यासहित कुठेतरी ऑपरेशन टायगर याबद्दलची चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे आणि त्यामुळे नेमकं हे 2 खासदार हे त्या ठिकाणी का गेले होते, त्यांचं जाण्यामागचं कारण काय होतं, नेमकं सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते की त्या ठिकाणी काही वेगळी चर्चा झाली आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होताना दिसून येत आहेत। फोटो देखील आता समोर आलेले आहेत, ते देखील आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीपर्यंत हे सध्या फोटो सगळे बघत आहेत आणि अशामध्येच नेमकं ऑपरेशन टायगर हे सक्रिय होतंय का, काही खासदार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांच्या संपर्कात आहेत का किंवा थेट एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे 2 खासदार आहेत जे उद्धव ठाकरेंचे आहेत आणि त्यांनी काल दिल्लीमध्ये एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली आहे आणि चर्चा देखील झाल्याची प्राथमिक माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर हे खासदार का भेटायला गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि अशामध्येच खासदार संजय राऊत यांची याच आठवड्याच्या सुरुवातीला एक पत्रकार परिषद झाली होती, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत पुन्हा एकदा निवडणुका होत नाहीत तोपर्यंत कोणताही खासदार आमचा फुटणार नाही। त्यामुळे कुठेतरी सूचक विधान संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलं होतं, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्व खासदार जे आहेत ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत येणार आहेत का, असा एक मोठा प्रश्न जो आहे तो थेट संजय राऊत यांच्याकडनंच त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित होत आहे। अशामध्येच हे फोटो समोर आलेले आहेत। नेमकं कारण काय आहे, कोणत्या कारणास्तव ही भेट घडलेली होती याची माहिती सध्या घेणं सुरू आहे। आपण देखील त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण संपर्क अद्याप होत नाहीये। नेमकं कालच्या डिनर डिप्लोमसीमध्ये काय घडलेलं आहे असा एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय। कल्याणी, शुभम, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलात, संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं आमचे जे खासदार आहेत ते आमच्या सोबतच राहणार, मात्र अशा पद्धतीने स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार शिंदेच्या सगळ्या खासदारांना भेटायला जातात, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येते आणि या खासदारांकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया येत नाही। त्यामुळे सध्या ठाकरे सेनेमध्ये काही चर्चा, काही कुजबूज सुरू आहे। अद्याप कोणाचीही प्रतिक्रिया याबाबत समोर आलेली नाहीये, कारण की फोटो हे काही वेळ आधीच समोर आलेले आहेत। त्यामुळे नेमकं आता याच्यावर ठाकरेंचे खासदार किंवा ठाकरेंकडनं कोणी याच्यावर काय उत्तर देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। पण अशामध्येच दिल्लीमध्ये हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये हे 2 खासदार पोहोचतात, तर नेमकं याच्या पाठचं राजकीय समीकरण काही आहे का, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांना धक्का बसणार आहेत का आणि त्याचे हे संकेत म्हणावे लागतील का, अशा अनेक गोष्टी सध्या समोर येताना दिसून येत आहेत। अशामध्ये स्वतः देशमुख याच्यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल किंवा मग आता अधिवेशन हे दिल्लीतलं संपलेलं आहे, हे सर्व खासदार जे आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येतील, त्यामुळे महाराष्ट्रात येऊन काही पत्रकार परिषद घेतात का किंवा याच्यावर काही वक्तव्य करतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। पण सध्या तरी ठाकरेंचे खासदार हे शिंदेच्या खासदारांसोबत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहेत आणि अनेक चर्चा आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना आता प्रश्न जे आहेत ते समोर उपस्थित होत आहेत। कल्याणी, आगामी काळात त्यामुळे आता राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सक्रिय होतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। शुभम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।